नमस्कार मंडळी. मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये. आजच्या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायची आहे ती म्हणजे राशी चक्रातल्या दुसऱ्या म्हणजेच वृषभ राशीच्या मार्च 2024 या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. हे राशी भविष्य जे आपण जाणून घेणार आहोत ते आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजेच जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत. तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी लागू पडतील का तर बिलकुल नाही. कारण आपल्या जी मूळ कुंडली असते त्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत, आपल्या मूळ कुंडलीमधले कुठले ग्रह शुभ आहेत, कोणते ग्रह अशुभ आहेत, कोणत्या ग्रहांची सध्या आपल्याला दशा महादशा अंतर्दशा सुरू आहे, त्यानुसार हे दर महिन्याच्या बदलणाऱ्या गोचर ग्रहांचे जे परिणाम आहेत ते आपल्याला वैयक्तिक बाबतीमध्ये अनुभवायला मिळताना दिसतातच. हे विसरून चालणार नाही. परंतु काही महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे अनुभवायला मिळतात. त्यानुसारच आपण पूर्ण करू शकता या महिन्याचं व्यवस्थितपणे नियोजन. व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातल्या शुभ आणि अशुभ दिवसांची माहिती चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार. तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात पर्टिक्युलरली या महिन्यामध्ये कुठला आध्यात्मिक उपाय करायचा आहे हे सुद्धा व्हिडिओच्या शेवटच्या भागात. तसेच मंडळी, हे नवीन वर्ष 2024 बघा, आता तिसऱ्या महिन्याकडे आपण पदार्पण करतोय. तर हे वर्ष कसं राहणार आहे आपल्या राशीसाठी आणि आपल्या मुलांकानुसार हे सुद्धा, ज्याला आपण जन्मतारखेनुसार म्हणतो, या सगळ्या व्हिडिओंची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अवश्य जाऊन ते व्हिडिओ पाहिले नसतील तर जाणीव करून घ्या आणि ह्या वर्षाचं नियोजन करायला मदत करून घ्या. आणि हो, वास्तू ज्योतिष साधना उपासना मंत्र यांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा, म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळतं. चला माहिती करून घेऊया. वृषभ राशी 2024 मार्च महिना काय सांगतोय. तर हा महिना आपल्या राशीसाठी विशेष शुभ परिणाम देणारा आणि वाढवणारा राहणार आहे. याचं कारण म्हणजे या महिन्यात बुध, शुक्र आणि शनी या ग्रहांची शुभ अशी युती कुंडलीच्या 10व्या घरामध्ये म्हणजे केंद्रस्थानामध्ये होत आहे. आणि याच 10व्या घराला कर्मस्थान म्हणून सुद्धा ओळखलं जातं. शनी ग्रह हा आपल्या राशीच्या भाग्येश आणि कर्मेश ग्रह असून त्याच्याबरोबर होणारा शुक्र आणि बुधाचा शुभ असा जो युती योग आहे तो आपल्या अंगीभूत कार्याला भाग्याची साथ मिळवून द्यायला अजून जास्त प्रभावित करतो. तसेच शुक्र ग्रह आपल्याच राशीचा स्वामी ग्रह असून त्याचं कर्मस्थानातून होणारं भ्रमण आपल्याला आर्थिक लाभ सुद्धा कार्याच्या माध्यमातून अनुभवायला मिळवून देतो. आपल्याला एका महत्त्वाच्या ठिकाणी मिळणारी जबाबदारीची कामं जे आपण आधीपासूनच आपल्या स्वप्नात पाहिलेलं असतं त्याची पूर्णत्वाची झलक या काळात या महिन्यात आपल्याला मिळायला लागते. आपण आपल्या कामाच्या विशिष्ट शैलीसाठी प्रसिद्ध व्हायला लागता याच काळामध्ये. त्यामुळे कामाच्या ठिकाणी आपल्या कार्याच्या अनुषंगाने आपलं महत्त्व वाढायला सुद्धा लागतं, लाईमलाईटमध्ये यायला लागतो. तेव्हा अवश्य या सगळ्या कामांना स्वीकारण्याचं धाडस मात्र आपण या कालखंडात अवश्य करू शकता, करावं. कारण हाच तो क्षण असतो ज्याची आपण अगदी मनापासून वाट पाहत असतो. तर ही संधी येते आहे. शिवाय याच दशम आणि एकादश म्हणजे 11व्या घरातील रवीचं गोचर भ्रमण आपल्याला पत, प्रतिष्ठा, मानाचं पद, नावलौकिक मिळवून द्यायला मदत करणार आहे. या संपूर्ण महिन्यामध्ये नोकरीमध्ये असलेल्या मंडळींना हा शनी, बुध आणि शुक्र ग्रहाचा शुभ योग आर्थिक लाभ, मनासारखं पोस्टिंग, मनासारखं काम या सगळ्या गोष्टींसाठी अतिशय अनुकूलता दाखवत आहे. तर 7व्या घरातून व्यावसायिक लाभ पाहिला जातो आणि या 7व्या घराचा स्वामी ग्रह आहे मंगळ, जो 15 मार्चपर्यंत भाग्यस्थानातून त्याच्या उच्च राशी मकर राशीमधून गोचर भ्रमण करत असल्यामुळे व्यावसायिक मंडळींना सुद्धा हा कालखंड व्यावसायिक वृद्धी करण्यासाठी अनुकूलता दाखवत आहे. मंगळ ग्रहाचा काय बरं परिणाम आपल्याला मिळू शकतो याचा व्हिडिओ आपण प्रकाशित आधीच केलेला आहे, आवर्जून तो सुद्धा पहा. त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मुद्दामून खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच. शिवाय हा मंगळ ग्रह 15 मार्च नंतर दशम म्हणजे केंद्रस्थानात शनीच्याच कुंभ राशीमध्ये पदार्पण करतोय, जे आपल्याला शुभ राहणार आहे. थोडक्यात हा संपूर्ण महिना आपल्या राशीच्या व्यावसायिक मंडळींना मंगळ ग्रहाच्या अंमलाखाली अधिक प्रमाणात यशदायक आणि ऊर्जादायक ठरत आहे. या महिन्यातील मंगळ, शुक्र आणि रवी या ग्रहांचा योग सरकारी कामं, सरकारी टेंडर, सरकारी आर्थिक लाभ मिळवायला अनुकूल असणार आहेत आपल्या राशीच्या सगळ्याच मंडळींना. तर याच ग्रहांचा शुभ योग आपल्यासाठी काही भूमी, भवन, वाहन यांच्या खरेदीचे सुद्धा योग निर्माण करताना दिसत आहेत. तेव्हा असं काही नियोजन जर आपलं असेल तर अवश्य या महिन्यामध्ये आपला हा विचार, हे नियोजन अंमलामध्ये आणू शकता. विद्यार्थी वर्गाने 7 मार्च नंतर आपल्या अभ्यासाच्या प्रगतीकडे जरा जास्त लक्ष देण्याची गरज लागणार आहे. या काळामध्ये काही महत्त्वाच्या परीक्षा जर देणार असाल तर अभ्यासाकडे मात्र पूर्ण लक्ष केंद्रित करावं लागणार आहे, फोकस्ड.
इतर गोष्टी ज्या अभ्यासाच्या आड येत असतील तर त्यांना मात्र पहिल्यांदा आपल्यापासून दूर ठेवावं लागणं उत्तम राहील. विशेष करून चुकीची मित्रमैत्रिणींची संगत टाळणं महत्त्वाचं राहणार आहे आणि योग्य असं वेळेचं नियोजन करूनच चालावं लागणार आहे. आपल्या महत्त्वाच्या अभ्यासाच्या ज्या वह्या, पुस्तकं, नोट्स असतात त्या गहाळ होणार नाहीत याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. शक्यतो आपल्या महत्त्वाच्या नोट्स, वह्या, पुस्तकं ही या काळामध्ये कोणालाही देऊन तुमची अडचण करून घेऊ नका. आपल्याला राशीच्या साथीच्या सर्वच मंडळींना जसा चांगला ग्रहयोगाचा लाभ आपण मगाशी माहिती करून घेतला तसा आता जाणून घेऊया की या महिन्यामध्ये आपल्याला काय सांभाळायचं आणि का. तर या महिन्यामध्ये बुध ग्रह 7 ते 25 मार्च या काळातील मीन या त्याच्या नीच राशीमधून गोचर भ्रमण करणार आहे, तेही लाभस्थानातून. त्यामुळे बुध ग्रहाचे काही महत्त्वाचे अशुभ परिणाम आपल्याला सांभाळायचे आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या काळात कोणालाही आर्थिक व्यवहारामध्ये जामीन राहणं टाळा. उसने आणि उधारीचे पैसे देणं आवर्जून टाळा. नव्याने ओळख झालेल्या लोकांबरोबर कुठलेही व्यवहार करणं फार काळजीने करावे लागले तर. आपल्या संदर्भातील महत्त्वाच्या असणाऱ्या अति पर्सनल ज्या गोष्टी असतात, गुप्त गोष्टी असतात, कारण नसताना सगळ्यांना सांगत बसू नका, नाहीतर त्याचा गैरफायदा समोरच्या व्यक्तीकडून घेतला जाऊ शकतो या काळामध्ये. आपल्या महत्त्वाच्या जबाबदारीच्या कागदपत्रांची आपल्याला या काळात जास्त काळजी घ्यायची. सोशल मीडियाचा वापर करत असाल तर सांभाळून करायचा आहे. तसेच ऑनलाईन फ्रॉडसुद्धा आपल्याला व्यवहारातला सांभाळायचा आहे. हरवणं, गहाळ होणं, चोरीला जाणं यापासून, तसेच भावनेच्या भरात कोणालाही विचार न करता व्यवहाराच्या संदर्भात शब्द देऊ नका, नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ येईल आणि तुम्हाला कारण नसताना डोकेदुखी वाढेल. कोणतेही कागदपत्रांची कामं या काळात करायची झाल्यास योग्य वकिली सल्ला घेऊन किंवा माहितगाराकडून, अनुभवी व्यक्तीकडून माहिती घेऊन करा. वैवाहिक जीवनासाठी हा महिना उत्तम आहे. आपल्या जीवनसाथीबरोबर मिळून काही नवीन काम सुरू करणार असल्यास अवश्य सुरू करू शकता याच महिन्यात. मुलांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेकडे जरा लक्ष द्यावं लागणार आहे आपल्या पालकमंडळींना. त्यांच्याबरोबर थोडं सामंजस्याने घ्यावं लागणार आहे. तर ज्यांना संततीचा निर्णय घ्यायचा आहे तो अवश्य घ्यायला हरकत नाही, फक्त योग्य डॉक्टरी सल्ला मात्र घ्यायला विसरू नका. आपल्या स्वतःच्या आरोग्याच्या संदर्भात वातविकार आणि नसांचे आजार जसं की सायटिका, नस दबणं अशा न्यूरोलॉजिकल समस्यांवरती लक्ष द्यायचं आहे, सांभाळा. मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन याची अवश्य आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा. कुंडली मार्गदर्शन जे केलं जातं ते ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच केलं जातं. त्यामुळे अगदी भारताच्या, देशाच्या कान्याकोपऱ्यातून, परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून सहज मार्गदर्शन घेऊ शकता. आणि यासाठी संपर्क नंबर 9892156163 हा थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहेच. शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विचार करता पॉवर, फायनान्स, IT, केमिकल, फार्मा, इंजिनिअरिंग आणि इन्फ्रा हे सेक्टर या महिन्यात फायद्याचे राहतील. ते इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना विशेष उत्तम राहणार आहे. नवीन डीमॅट अकाउंट सुरू करण्याचा विचार असेल तर या महिन्यात अवश्य करा सुरू ते. तर नव्याने शेअर मार्केटमध्ये येण्यासाठी सुद्धा, अभ्यास करण्यासाठी हा महिना अनुकूलता दाखवतोय. मात्र अभ्यास न करता फक्त टिप्सवर जी मंडळी ट्रेडिंग करतात त्यांनी ट्रेडिंग बिलकुल करू नका, अभ्यास करूनच करा. तर मंडळी, ही होती महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाच्या या महिन्यातली स्थिती आणि परिणाम. या महिन्यातले चंद्राचं गोचर भ्रमण पाहता चंद्र राशीला 6वा, 8वा आणि 12वा ज्या काळात सांभाळावं लागतं तो येणार आहे या महिन्यात 1 तारखेला, 4, 5, 6, 13, 14 आणि 27, 28 या तारखांना. त्यामुळे या दिवशी जरा सावधानता ठेवून व्यवहार करा. आपलं आरोग्य सांभाळा आणि मानसिक शांतता भंग होणार नाही म्हणून थोडीशी विश्रांती घेतलेली उत्तम. चंद्राचं शुभ भ्रमण 2 ते 3, 2, 3, 7 ते 12, 15 ते 26 आणि 29, 30, 31 या तारखांना शुभ राहणार आहे. त्यामुळे महत्त्वाची खरेदी, मौल्यवान वस्तूंची खरेदी, महत्त्वाचे निर्णय आणि गाठीभेटी यासाठी हा कालखंड निवडू शकता. या महिन्यातले ग्रहांचे शुभ परिणाम वाढवण्याकरता विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण बुधवार आणि एकादशीच्या दिवशी अवश्य करा. आणि महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे रोज 3 पाठ कोणत्याही वेळेमध्ये मुद्दामून जाणीवपूर्वक करा. आणि रोज ओम विष्णवे नमः या मंत्राचा जप 1 माळ सुरू ठेवा. ही होती आपल्या वृषभ राशीची मार्च महिन्यातली संपूर्ण माहिती. मंडळी, आपल्याला विविध स्तोत्र आणि मंत्रांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी पुस्तक मागवायचं असेल ज्याच्यामध्ये या स्तोत्र आणि मंत्रांचा वापर कसा करावा याची सुद्धा माहिती दिलेली आहे, तर आमचा कार्यालयाचा नंबर
9892156163 या नंबरवर 331 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून भारतात आपण हे पुस्तक कुठे असाल मागवू शकता. याच पद्धतीने परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार 151 रुपये फोनपे करून सुद्धा मागवू शकता. तसंच मंडळी, शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी अशी विविध यंत्र अभिमंत्रित केली जाते. ते सुद्धा व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करू शकता. तर एकंदरीत आपल्या वृषभ राशीसाठी हुई होती मार्च महिन्याची संपूर्ण माहिती. हा मार्च महिना आपल्याला निश्चितच शुभ आणि आनंदाचा जावो ही भगवंतचरणी प्रार्थना आहेच. पुढच्या भागामध्ये मिथुन राशीची माहिती घ्यायला विसरू नका. तोपर्यंत कळावे लोभाय असावा. धन्यवाद.